स्वतःच्या कर्तृत्वाचा एक नवा आयाम निर्माण केला। असंख्यांचं उदंड प्रेम ज्यांच्या वाट्याला आलं आणि जे प्रेम इथं आज भरभरून ओसंडताना दिसतंय, असं प्रेम वाट्याला येणं तसं फार दुर्मिळ असतं, पण हे सगळं भाग्य घनश्यामजी लोखंडे यांच्या वाट्याला आलं। या वाढदिवसाच्या निमित्तानं मी सुरुवातीला त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। खर तर परवा मी बसमधनं प्रवास करत होतो। बस स्टेशनवर उभा होती। माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त येऊन बसले। 5 मिनिटं झाली, त्यांनी खिशात हात घातला, खिशातनं चिल्लर बाहेर काढली, हातावर घेतली, एकदा नीट मोजली, मग खिडकीतनं बाहेर बघितलं। बाहेर पेपर विकणारा होता, पाणी विकणारा होता, खाद्यपदार्थ विकणारा होता। मला वाटलं त्यांना काहीतरी घ्यायचं असेल, पण ती चिल्लर त्यांनी परत तशीच खिशात ठेवली। 5 मिनिटं झाली, त्यांनी परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, परत एकदा हातावर घेतली, परत नीट मोजली, परत खिडकीतनं बाहेर बघितलं, परत चिल्लर खिशात ठेवली। मला काही कळेना। तेवढ्यात कंडक्टर एसटीत आला, त्यांनी दन 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 बेल वाजवली। त्या बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडीत येऊन बसला। त्यांनी गाडी सुरू केली आणि आता गाडी जाऊ द्या म्हणून कंडक्टरनं डबल बेल मारली। तशी गाडी सुरू झाली, गाडी पुढं पळू लागली आणि गाडी जशी पळू लागली तसा सद्ग्रस्तांना परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, परत एकदा हातावर घेऊन नीट मोजली आणि त्या धावत्या गाडीच्या खिडकीतनं हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हाक मारली, ए पेपरवाला इकडे ये। पेपरवाला धावत धावत त्या गाडीच्या मागे आला। धावत्या गाडीच्या खिडकीतनं त्यांनी पेपर आत दिला। या सद्ग्रस्तांना चिल्लर त्या धावत्या गाडीतनं त्याच्या हातावर ठेवली, गाडी पुढे पळत राहिली। मला प्रश्न पडला, गाडी 15 मिनिटं एसटी स्टँडवर उभा होती, त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही, मात्र गाडी धावायला लागल्यावर मग यांनी पेपर का घेतला? मी त्याला विचारलं, म्हटलं पेपरच घ्यायचा होता तर गाडी एसटी स्टँडवर उभा असतानाच घ्यायचा, गाडी सुरू झाल्यावर का घेतला? त्यावर तो म्हणाला, त्याचं काय आहे, माझ्या खिशाची चिल्लर होती, त्यातला 1 रुपया खोटा होता। गाडी उभा असताना त्या पेपरवाल्याला तो खोटा रुपया मी दिला असता तर त्याला कळाला असता आणि त्यांनी लगेच माघारी दिला असता, पण आता गाडी धावत पुढे निघाली, त्याला जरी रुपया खोटा इथे कळलं तरी तो काय आता गाडी मागं पळत येत नाही। मला त्या सद्ग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं। गाडी पळत होती, तो पेपर वाचत होता। 15 मिनिटं झाली आणि पेपर वाचता वाचता अचानक तो सद्ग्रस्त हसायला लागला। मी म्हटलं, आता काय झालं? तो म्हटला, काही नाही, त्यांनी पेपर कालचाच दिलाय। बाहेरच्या जगात हा सगळा असा प्रकार चाललाय। खरी म्हणून खोटी चिल्लर द्यावी आणि वर्तमानपण म्हणून परत भूतकाळच हातावर टेकवावा, अशी काही परिस्थिती आसपास आम्हाला दिसतेय। या सगळ्या पार्श्वभूमीवर घनश्याम लोखंडे नावाचा एक तरुण बंद्या रुपयासारखा खणखणीतपणे उभा राहतो आणि समाजाला वर्तमानामध्ये भविष्याची दिशा दाखवू लागतो। ही गोष्ट निश्चितपणे कौतुक करण्यासारखी आहे आणि निश्चितपणे त्याचं कौतुक केलं पाहिजे। खर तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये इतिहास घडवला। रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं आणि लोककल्याणकारी राजे शिवकल्याण छत्रपती म्हणून स्थापित झाले। शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये निर्माण झालं। मातीसाठी लढणारी, मातीसाठी झुंजणारी आणि मातीसाठी मरणारी माणसं या मातीमध्ये उभा राहू लागली। हे या मातीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य। खरं तर असाच एक महामेरू या मातीमध्ये जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा घेतलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेलं स्वराज्य संवर्धित करणारा हा योद्धा पिढ्यान पिढ्या इथल्या साऱ्यांना प्रेरणा देत राहिला। पण तरी मी एखाद्या मुलाला प्रश्न विचारतो, संभाजी महाराज कसे होते तुम्हाला माहिती आहे का? तो 2 शब्दात उत्तर देतो, संभाजी महाराज रगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते। या 2 शब्दात संभाजी महाराजांचा इतिहास संपून जातो। खरा इतिहास काय आहे, खरी वस्तुस्थिती काय आहे? नानो आरोपांच्या फैरी संभाजीराजांवर छाडल्या, अनेक गोष्टी संभाजीराजांबद्दल सांगितल्या, पण खरा वस्तुपाठ काय, खरा इतिहास काय? 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला
आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी. बघता बघता संभाजींच्या बाल्यनानी सगळ्यांची मन हरकू लागली. पण त्याचवेळी नियतीनं गलती केली. अवघा 2.25 वर्षाचं वय असताना संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजी राजे तर पाटीला मरद म्हणून मुलुकभर दौड घेणारे पित्याचे छत्रच्या वाट्याला यावी कशी. अशा वेळी सामने आल्या जिजाऊ. अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे संगत. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी राजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले. संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले. संभाजीराजे नाना कला नाना विद्या याच्यामध्ये तेज तर्रा पारंगत झाले. धर्मशास्त्र अर्थशास्त्र नीतिशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे पारंगत झाले. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 नाही 8 नाही 9 नाही 10 नाही 11 12 13 14 15 16 भाषा यायला लागल्या संभाजीराजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, हेनरी ऑक्झेंडन लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. 350 वर्षापूर्वी माझा संभाजीराजा इंग्रजी सुद्धा तेज आणि तर्रा तरबेज आहे. नुसत्या या भाषा येतच नाहीयेत. या अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी काही काव्यग्रंथ लिहिले. राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम, नायिका भेद, नकशिका तर अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हे ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिल्यानं संभाजी महाराजांनी या बुधभूषणम मध्ये श्री गणेशाचं वर्णन संस्कृत मधून केलंय. काय लिहितात संभाजी महाराज? पद पदम पत्र समचरण जंग जिमिकन ककर बाकर ना बिललित कबीर उदर लंबित विशालवर उर दीर्घ मुंडी कर देत चारी फल एक दंतर सुंड लवत हरी जात सकल मल. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून श्री गणेशाचं संभाजी महाराजांनी केलेलं हे वर्णन आहे. बुद्धीची आवड जोपासलीच, पण त्याचवेळी व्यायामाची आवड सुद्धा जोपासली. मलकाम भालाफेक, दानपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा एकाच योद्धा होऊन गेला. त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजी. ही कला परत दुसऱ्या कुणाला कधी जमलीच नाही. बघता बघता 8.5 वर्ष वय झालं संभाजीराजांचं. आणि त्याचवेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजा जयसिंगाचं आगमन झालं. शिवरायांना नाईलाजानं तह करावा लागला. पुरंदर असा 23 किल्ले बहाल केले गेले. पण त्याच वेळी मिर्झा राजा पुटपुटला. शिवाजीराजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील. आणि कडाडले राज नाही मिर्झा, हे राजकारण नव्हे. आणि छदमी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजीराजे हे राजकारणच आहे. आणि वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजे मोगलांकडे ओलीस राहिले नव्हे. वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला. यथाकाल औरंगजेबानं मनसबी धाडल्या. शिवाजीराजांना 5000 तर संभाजीराजांना 7000 मनसबदार बनवलं गेलं. म्हणजे पित्यापेक्षा पुत्राला 2000ची मनसब अधिक. जणू त्या औरंग्याला आधीच कळालं होतं की पित्यापेक्षा पुत्र सवाईच निपजणार आहे. पण त्याच वेळी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आग्र्याला मोठ्या थाटात साजरा होणार होता. सगळ्या मनसबदारांना आमंत्रण धाडली गेली. आणि मनसबदार म्हणून त्या आमंत्रण जसं शिवरायांना आलं तसं मनसबदार म्हणून त्या आमंत्रण संभाजीराजांना सुद्धा आलं. आता जावं तर लागणार, मनसबदार म्हणून आग्र्याला पोहोचावं तर लागणार. पण त्याचवेळी शिवरायांना प्रश्न पडला, कसं न्यावं शंभूंना? 8.5 वर्षाची उंमर आहे. या उमरीत हा प्रवास सगळा झेपेल? ऊन वारा वादळ पाऊस अरे कशी टक्कर घेईल? पण त्याचवेळी शिवरायांच्या लक्षात आलं, संभाजी म्हणजे एकट्या शिवाजींच्या पोटाला पोर नाही, तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे. ते धैर्य ते शौर्य त्याच्या ठायी आहेच. पण या निमित्ताने संभाजीराजांना मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास करता येईल म्हणून शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं. आणि या मुलकापासून आग्र्या मुत्रेपर्यंतच्या मुलकापर्यंतचा तो वैराण वनवास भोगत संभाजीराजे शिवरायांसोबत आग्र्यात पोहोचले. यथाकाल औरंगजेबाच्या दरबारात हजर सुद्धा झाले. पण इथंच औरंगजेबानं जहरी चाल टाकली. शिवाजीराजांना मागच्या रंगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. भर दरबारात शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला फटकावलं. असा अपमान शहनशाह हिंदुस्तान गाजी औरंगजेब कुणी केला नव्हता. तो सह्याद्रीच्या नरसिंहानं केला. आणि राजे तिथून तडक निघाले. त्या दिवसापासून शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत. मात्र शिवाजीराजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं या 9 वर्षाच्या शंभूराजांना विचारलं, संभाजीराजे आपण उत्तम कुस्ती खेळता आम्ही ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणत असा मी जाणून आहे. मग संभाजीराजे
आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत. आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छवा कडाडला. आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं. 9 वर्षाच्या संभाजीराजांनी औरंगजेबाला आपल्या स्वाभिमानाची चुणूक दाखवली होती. पण त्याच वेळी औरंगजेबाची जहरी चाल शिवाजीराजांच्या गळ्याभोवती आवळत निघाली होती. शिवरायांना ठार मारायचाच बेत होता. शिवरायांना बाहेर पडता येत नव्हतं, पण सुटकेच्या चाली टाकणं तर गरजेचं. अखेर सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवाजी महाराजांनी संभाजीराजांवर सोपवल्या आणि औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत या सगळ्या चाली 9.5 वर्षाच्या संभाजीराजांनी लीलया पेरल्या आणि एके दिवशी जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरवून महाराष्ट्राचा नरसिंह निसटला. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला. पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागं ठेवून, संभाजीराजांना मागं ठेवून, यावेळी का पित्याचं काळीज व्याकुळ नसेल, जीव गलबला नसेल? अरे 9 वर्षाचं पोर आहे, कसं ठेवावं मागं मरणाच्या दारात, मृत्यूच्या गोटात? जर काय भलतं सलतं झालं तर? आणि त्याही पेक्षा त्याही निरोपाच्या क्षणी इवल्याशा शंभूनी विचारलं असतं राजांना, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? अरे दर्या सुद्धा हटला असता, माग धरणीकंप झाला असता, कोसळला असता आभाळ. जर विचारलं असतं शंभूनी, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? पण त्या आई निरोपाच्या क्षणी हा 9 वर्षाचा पोर आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता, आबासाहेब आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज आधी काय, आपण बिंदोक या. आणि पित्याला कळून चुकलं, पुत्र जाणता झालाय. याचा काल राजे राजगडावर पोहोचले आणि राजगडावर पोहोचल्या राजाने वार्ता उठवली, वाटेत संभाजीराजांचं निधन झालं. वयाच्या 9व्या वर्षी संभाजीराजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निधड्या छातीनं सामोरं जाईपर्यंत हे मरण संभाजींची सोबतच करत राहिलं. खरं तर शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक हुल उठवली. वाटेत संभाजीराजांचं निधन झालं. हीच बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली आणि औरंगजेबानं संभाजीराजांचा पाठलाग थांबवला. सबब काशीपंतांच्या सोबत संभाजीराजे सुखरूप रायगडावर येते झाले. पण गेलेले शंभूराजे वेगळे होते. परत आलेले शंभूराजे आता झाले होते जाणते परिपक्व. मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास केलेले. बघता बघता शिवाजी राजांनी संभाजीराजांना दान प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. मंत्र्यांच्या विरुद्धाचे खटले यायचे, त्याचे निकाल आता संभाजीच्या न्यायालयापुढे होऊ लागले. धर्मावरचे जे खटले शिवरायांच्या धर्मपीठापुढे यायचे त्याचे निकाल सुद्धा आता धर्मपंडित संभाजीराजे देऊ लागले. बघता बघता संभाजींचं वय झालं 14 वर्ष आणि एके दिवशी शिवाजी महाराजांनी विचारलं, संभाजीराजे तुम्ही लेखणी तेच चालवता, पण तुमची तलवार आणि कडाडला छावा, आज्ञा द्यावी आबासाहेब. आणि आज्ञा सुटली. गुजरात खंबायत प्रांत टिपण्याची आणि काळ्या कबिने ढगामध्ये पाण्याचा लोट उरात घ्यावा, तसा शौर्याचा लोट उरात घेऊन छावा कोसळला. गुजरात टिपला, खंबात लुटलं, मामे जादुरा खासे कैद केले. संभाजींच्या युद्धनीतीने अनेकांच्या नजरा विस्पारल्या. बघता बघता जीत हासिल झाली. वार्ता राजांना कळाली आणि कडाडले राजे, द्या 32 तोफांना, आमचा बछडा खाशी जीत घेऊन येतोय. आणि स्वराज्यावर संभाजींच्या पराक्रमाची पहिली मुद्रा उमटली. संभाजींची समशेर तेजाळू लागली. एका पित्याला याहून आधी काय हवं असतं? शिवरायांना पुत्र हवा होता, स्वराज्य वाढवणारा. शिवरायांना पुत्र हवा होता, पराक्रमी, रयतेची काळजी घेणारा. संभाजी राजांच्या रूपात तो तयार होऊ लागला होता. आता शिवाजी राजे फक्त मोहिमा आखायचे आणि रणांगणावर त्याची अंमलबजावणी संभाजीराजे करायची. स्वराज्याच्या सीमा संभाजीराजांच्या समशेरी वाढवत राहिल्या. बघता बघता स्वराज्य वाढत 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 राहिलं. संभाजींचं वय झालं 17 वर्ष. महाराष्ट्र तेवढे आनंदून गेला होता. रायगड तर अगदी ओला चिंब झाला होता. 750 वर्षाचा परतंत्राचा अंधार हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. राजे छत्रपती होणार होते आणि झाले झाले झाले. राजे छत्रपती झाले. या म्लेंच पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केले.
पण त्याच वेळी आणखीन एक गोष्ट घडली. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त सरदार होत होते, संभाजी पहिले छत्रपती पुत्र ठरले. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त वजीर मिळवत होते, संभाजी पहिले युवराज झाले. स्वराज्याला युवराज मिळाला. आणि खरं तर या घटनेपर्यंत संभाजीराजांवर एकही डाग नाही, संभाजीराजांवर एकही आरोप नाही. पण संभाजीराजे युवराज झाले आणि संभाजीराजांच्या चरित्राचं पाणी अशा काय पाटाला वळवण्यात आलं की मूळचा संभाजीराजाच पुरता हरवून गेला. खरं तर दादा कोंडकेंच्या चित्रपटात एक गाणं आहे, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवीन ग. आम्हाला बरं वाटतं, चंदनाचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे, मोत्याचा घास आहे आणि भरवायला ते म्हणल्यावर आनंदच आहे. पण हेच गाणं माझ्यासारख्यानं जरा वेगळ्या पद्धतीनं म्हटलं, बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरवीन ग. ऐकायलाही बरं वाटत नाही, बोलायलाही बरं वाटत नाही, खायलाही बरं वाटत नाही. इथल्या चित्रपट निर्मात्यांनी, नाट्य निर्मात्यांनी, कथा कादंबरीकरांनी आमची नेमकी हीच आवड जोपासली आणि जन्माला आलेल्या संभाजीराजांबरोबर कधीही न जन्माला आलेली पात्र चिटकवली. संभाजी नाटकाचे हिरो आहेत, मग नाटकात एखादी नटी पाहिजे, त्याशिवाय नाटक कसं चालणार. संभाजी चित्रपटाचे हिरो आहेत, मग झाडामागं गाणी म्हणत पाळणारी एखादी हिरोईन पाहिजे, त्याशिवाय चित्रपट कसा चालणार. आणि मग या त्यांच्या कथा कादंबऱ्या नाटकाने चित्रपटाच्या पूर्णत्वासाठी संभाजीराजांबरोबर काही नायिका आल्या. मग ती मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, ती गोदावरी, ती तुळसा, ती दुर्गा, या सगळ्यांमध्ये यातलं एकही स्त्री पात्र या सृष्टीमध्ये कधी जन्मालाच आलं नाही. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे, चुकूनही नाही, विषयच नाही. एक चित्रपट आम्हाला दाखवला जातो थोरातांची कमळा नावाचा, आधीमध्ये लागतो दूरदर्शनवर. काय दाखवलं त्यात? संभाजी महाराज त्या थोरातांच्या कमळावर जबरदस्ती करतात आणि तो आघात सहन न झाल्यामुळे थोरातांची कमळा आत्महत्या करते. चित्रपटाच्या शेवटी पडद्यावर तिची समाधी, वर्णनिवेदन, हीच त्या थोरातांच्या कमळाची समाधी जिच्यावर संभाजीराजाने अत्याचार केले आणि तिनं याच ठिकाणी आत्महत्या केली. ती समाधी शोधायला मी पन्हाळ्यावर गेलो, समाधी शोधून काढली, इतिहासाची पानं चाळली. इतिहास संशोधक वैद्य गुळवणी यांनी त्याच्यावर चांगला प्रकाश टाकलाय आणि सगळं बघितल्यावर मग लक्षात आलं, ही जी थोरातांच्या कमळाची म्हणून समाधी दाखवली जाते ती समाधी थोरातांच्या कमळाची नव्हे, ती समाधी आहे सरदार यशवंतराव थोरात आणि त्यांच्या पत्नी गोंडाबाई थोरात या दोघांची. तर आम्ही म्हटलं कुठून त्या चित्रपटाच्या निर्मात्याला शोध लागला असेल, ही थोरातांच्या कमळाची समाधी, त्याच्यावर काय लिहिलंय ते वाचलं, आश्चर्याचा धक्का बसला. थोरातांची कमळा निधन पावल्याचं साल लिहिलं होतं 1698 साल आणि संभाजीराजांचा मृत्यू झालाय 1689 साली. म्हणजे संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 9 वर्षांनी थोरातांची कमळा मेली. मग तिच्या नंतर 9 वर्षांनी जबरदस्ती करायला संभाजींचं भूत गेलं होतं का? पण हा साधा प्रश्नही आम्हाला कधी पडला नाही. उघड्या डोळ्याने आमचाच राजा बदनाम होताना आम्ही बघितला, आमच्या मनात प्रश्न शिवला नाही. अरे ज्या जिजाऊनी शिवाजी राजांना घडवलं त्याच जिजाऊंच्या तालमीत हा संभाजी राजा तयार झालाय, असा असेल कसा? तो औरंगजेबाचा मुलगा अकबर आपल्या बापाविरुद्ध वैर घेऊन बापाशी भांडायचं म्हणून मदत मागायला आला तो थेट महाराष्ट्रात. कारण त्याला माहिती आहे उभ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी टक्कर घेईल असा एकच योद्धा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव आहे संभाजी. तो इथं आला, रायगडाच्या पायथ्याला पाली, इथं दोघांची भेट झाली आणि या पालीच्या भेटीत संभाजीराजांनी या अकबराला एक मोत्याचा कंटा भेट म्हणून दिला, मैत्रीचं प्रतीक म्हणून. आणि संभाजी महाराजांनी दिलेला हा मोत्याचा कंटा या नादान अकबरानं एका नर्तकीला देऊन टाकला. ही वार्ता संभाजी महाराजांना कळाली आणि संतापले संभाजीराजे, ज्याला मैत्रीची कदर नाही त्याच्याशी पदर आम्हाला जोडायचाच नाही, फेलफोर त्याच्या सवलती बंद करा तुरंत. का नातच तोडलं संभाजीने अकबराबरोबर? का? कारण आपण दिलेला मोत्याचा कंटा त्या नादान अकबरानं नर्तकीला दिला. ही साधी गोष्ट ज्याला सहन होत नाही तो स्वतःच्या चारित्र्याबद्दल कसा असेल? जेवढं शिवरायांचं चारित्र्य शुद्ध आणि स्वच्छ आहे तितकंच संभाजीराजांचं चारित्र्य सुद्धा शुद्ध आणि स्वच्छच आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतलीच पाहिजे. अनेकांनी आरोप केले संभाजीराजे व्यसनी. अहो काय काय नाटकात त्यांची एंट्रीच हातात ग्लास घेऊन. कुठनं शोध लागले? आमच्या साताऱ्याला एक इंग्रज गव्हर्नर होता ग्रँड डफ,
त्यांनी पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास लिहिला. हा इतिहास लिहिताना औरंगजेबाच्या दरबारी असणाऱ्या खापीखानाच्या लिखाणाचा त्यांनी आधार घेतला. आता खापीखान संभाजीराजांचं वर्णन करताना काय म्हणतो? खापीखान लिहितो, संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेना. जणू संभाजीना आता सत्तेची नशा चढलीय. काय लिहितोय खापीखान? संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेना. जणू संभाजीना आता सत्तेची नशा चढली आहे. ग्रँडअपनं याचंच इंग्रजीत भाषांतर केलं. सत्तेची नशा चढलेला राजा, intoxicated with the wine of folly and pride. भाषांतर अगदी बरोबर आहे. सत्तेची नशा चढलेला राजा, intoxicated with the wine of folly and pride. पण आपल्या लोकांचं इंग्रजी चांगलं. त्यांनी वाचलं, intoxicated with the वाईन घेत होते संभाजी. ग्रँडअपनं लिहिलंय. अरे काय प्रकार आहे. आणखीन एक सांगितलं म्हणे, संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना पत्र पाठवलीत. काय? आम्हाला दारूची 2 पिंप पाठवून द्या. मागवलं असेल स्टॉक. अरे पण मागवलेली दारू प्यायची नाही, ती तोफेला लागणारी दारू आहे. हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतलेली का, त्याचं संशोधन झालं पाहिजे. सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही संभाजी महाराजांना. सुपारीच्या 9 वर्ष ज्यांनी स्वतःच्या गर्दनीवर महाराष्ट्र पेलून धरला. 9 वर्ष शिवछत्रपतींचं स्वराज्य जो संवर्धित करत राहिला, तो छावा असा असेल कसा? आणि हा दिलेर खान आदिलशाहीशी युती करून स्वराज्यावर हल्ला करायच्या बेतात आहे. आता मोगल आणि आदिलशाही जर दोघं एक झाले तर स्वराज्य संकटात पडणार होतं. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत मोगल आणि आदिलशाही यांची युती होऊ न देणं हे शिवरायांपुढचं पहिलं महत्वाचं काम होतं. एका विलक्षण युक्तीची गरज होती आणि महाराजांनी तीच चाल टाकली. शिवाजी महाराजांनीच संभाजींना दिलेर खानाकडे पाठवलं. आता संभाजीच दिलेर खानाकडे गेले आणि संभाजींनी दिलेर खानाचा रोख स्वराज्याच्या ऐवजी आदिलशाहीकडे वळवला. आदिलशाहीच्या पायाखालची वाळू सरकली आणि तो सरळ शिवाजी महाराजांना शरण आला. गोळकोंडा आधीच संभाजींनी पायाशी आणला होता. आता आदिलशाह आला म्हणजे दक्षिणांची दक्षिण दक्षिणेत राहावी. हा शिवरायांचा डाव यशस्वी झाला आणि या यशस्वीतेचे मानकरी होते संभाजीराजे. हे जे केलं सारं ते संभाजीराजांनी. संभाजींनी दिलेर खानाकडे पळून जाणं ही शिवाजी महाराजांचीच राजकीय चाल होती आणि स्वराज्याच्या हितासाठी संभाजी महाराजांनी ती जबाबदारी पार पाडली. ही वस्तुस्थिती. आता काय काय लोक म्हणतात, पण शिवाजी महाराजांचं राजकारण असंच राहिलंय. ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात, सुरतेची लूट करून येतात. ते संभाजींचं निधन झालं म्हणून सांगतात आणि संभाजींना सुखरूप रायगडावर घेऊन येतात. शिवाजी महाराजांच्या राजकारणाच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या संभाजीराजांच्या शिरावर पडल्या त्या त्या साऱ्या संभाजीराजांनी लीलया पेलल्या. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणखीन एक आरोप केला जातो, संभाजीराजे पन्हाळ्यावर कैदेत होते त्यामुळे ते शिवाजी राजांच्या मृत्यू प्रसंगी उपस्थित नव्हते. राजारामाच्या लग्नाला हजर नव्हते. वस्तुस्थिती काय? संभाजी महाराज उभ्या आयुष्यात कधीही कैदेत नव्हते, अजिबात नाही. मग ते राजारामाच्या लग्नाला का नाही आले? ते शिवाजी महाराजांच्या मृत्यू प्रसंगी का उपस्थित नव्हते? याचं कारण असं, त्यावेळी संभाजी महाराज बुर्हानपुराच्या स्वारीत लढण्यात गुंतलेले होते आणि लढणाऱ्या माणसाला कुणाच्या लग्नाची अथवा आजारपणाची बातमी दिली जात नाही. का देणार होते बातमी? आणि बुर्हानपुरात लढता लढता संभाजीराजे असे म्हणले असते शत्रूला, जरा थांबूया का 2 दिवस लढाई, भावाचं लग्न आहे उरकून येतो आणि मग राहिलं लढतो. अरे काय चाललंय? बुर्हानपुरात लढण्यात गुंतलेत म्हणून ते लग्नाला नाहीत. साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संभाजीराजे परत आलेत आणि 3 एप्रिल 1680 शिवरायांचं निधन झालं. सारा महाराष्ट्र कोसळून पडला. संभाजीराजे त्यावेळी पन्हाळ्यावर आहेत. धर्मशास्त्र असं सांगतं की नवा राजा केल्याशिवाय जुन्या राजाचं प्रेत दहन करता येत नाही. संभाजीराजे परत येतो उशीर झाला असता म्हणून तातडीनं राजारामाला मंचकारोहण करून शिवाजी महाराजांचे अंत्यविधी करण्यात आले. पण याच वेळी रायगडावर काही कुटील मंत्र्यांनी डाव आखला.
संभाजी शौर्यशाली, संभाजी पराक्रमी, संभाजी धर्मपंडित, संभाजी तत्वज्ञ, संभाजी शिवाजीराजे हयात असतानाच आपल्याला जुमानत नव्हते. आता जर छत्रपती झाले तर आपलं अस्तित्वच राहणार नाही अशी भीती काही मंत्र्यांना वाटली आणि त्यांनी पन्हाळ्यावर संभाजींना कैद करायचा डाव घातला. हंबीरराव मोहितेंना निरोप धाडला. आता हंबीरराव म्हणजे सोयराबाईंचे सख्खे बंधू, राजाराम म्हणजे हंबीररावांचा भाचा. कुठल्या मामाला वाटणार नाही आपला भाचा गादीवर येऊ नये. हंबीरराव मदत करतील. सगळं मंत्रिमंडळ हंबीररावांकडे गेलं. हंबीरराव मदत करायला तयार झाले. कैद करायला पन्हाळ्यावर पोहोचले आणि इथंच हंबीररावांनी उलटवला. आलेल्या सगळ्या मंत्र्यांना काढण्यात चढवल्या. संभाजीराजांच्या पुढे कैद करून हजर केलं आणि कडाडले खंबीर हंबीरराव. ही घ्या नादान हरामजाद माणसं. राजा जाऊन अजून 11 दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला आली. ही घ्या ताब्यात. सगळे फितूर कैद केले. रायगड बिनघोर केला आणि मग संभाजी महाराज रायगडावर पोहोचले. शिवरायांचे अंत्यविधी सुद्धा नीट झाले नव्हते. संभाजी महाराजांनी ते पुन्हा केले. रायगडावर श्री शिवछत्रपतींची समाधी उभारली. रायगडाची घडी नीट बसवली आणि शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनी संभाजी राजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण त्याच वेळी महाराष्ट्राचा आभाळ मात्र काळवंडलं होतं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूचा फायदा उठवत स्वराज्य जिंकावं असा घाट शत्रूंनी घातला होता आणि या साऱ्यांना पुरून उरणारा छावा स्वराज्याचा घाट बांधण्यासाठी धडपडत होता. दरबारात बसले होते संभाजी आणि एके दिवशी संभाजीराजांनी सरसेनापती हंबीररावांना विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो पण औरंग्याचा इथाट उतरला पाहिजे. मामासाहेब जागा काढा मोक्याची. आणि कडाडले हंबीरराव, राज एक जागा आहे मोक्याची. मुघलाचं नाकच जणू. कोण जागा? राजा बुर्हानपुरा. दार उल मुल्क दख्खन बुर्हानपुरा. बुर्हानपुरा म्हणजे दख्खनेतली औरंगजेबाची राजधानी. एखाद्या सुंदरीच्या गालावर तीळ शोभावा असा बुर्हानपुरा शोभतो राजा बुर्हानपुरा म्हणजे मधाचं पोळ आणि कडाडला छावा मग हे मधाचं पोळ आता कोळ्याचं जाळं झालं पाहिजे. आणि बघता बघता मराठी फौजा सुसाट सुटल्या. बुर्हानपुरा लुटलं. 17च्या 17 पुरे पुरते धुतले. एखाद्या सुंदर बागेचं रोपडं डोळ्यात साठवावून पापणी मिटावी आणि पापणी उघडून बघावी तर पुढे स्मशान दिसावं अशी बुर्हानपुऱ्याची पूर्ती वाताहत झाली. संभाजी महाराजांनी बुर्हानपुऱ्याचा पुरता कोळसा पुरा केला आणि औरंगजेब संतापला, बेभान संतापला. त्या शिवाजी राजांनी हयातभर आमच्याशी वैर केलं पण त्या शिवाजी राजांनी माझ्या बुर्हानपुराला कधी हात नाही लावला. पण हा त्याचा छावा काल गादीवर बसला आणि आज त्यांनी तडक बुर्हानपुराला हात घातला. याल्ला जणू शेपटीवर पाय पडला. बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. त्याच्या 2 बहिणींचा जन्म बुर्हानपुऱ्यातलाच. औरंगजेबाची आई निर्वतली बुर्हानपुऱ्यातच. आणि औरंगजेबाचं आयुष्यातलं एकुलतं एक प्रेम प्रकरण ते घडलं तेही बुर्हानपुऱ्यातच. त्यामुळे बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. संभाजी महाराजांनी बुर्हानपुऱ्याला हात घातला नव्हे औरंगजेबाच्या काळजालाच हात घातला आणि संतापला औरंगजेब. तोपर्यंत दुसरा तडका बसला. औरंगजेबाच्या नावाने वसवलेला औरंगाबाद. संभाजीराजाने औरंगाबादच लुटलं 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 इतकं लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. तोपर्यंत औरंगजेब आणखी संतापला. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर बापा विरुद्ध वैर घेऊन आला तो थेट संभाजींकडे. आता या अकबरला स्वीकारणं म्हणजे औरंगजेबाला खुलं आव्हान देणं आणि आव्हानाला पाठ दाखवणं हा गुण संभाजींच्या रक्तातच नव्हता. दिल्लीच्या राजकारणासाठी संभाजी महाराजांनी अकबरला जवळ केलं आणि जणू औरंगजेबाच्या डोळ्यात मिरची पूड पडाली. संतापला, उफाळला बेभान आणि उचलली तिने आपली पावलं काशी दख्खनेकडं. खोळंबला काळ. काय 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 घडेल आता? औरंगजेब छाव्याला गिळणार की छावा औरंगजेबाला? खोळंबला काळ. काय घडेल? औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या संभाजी राजाच. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणले 50,000 एवढं औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. आणि माझ्या संभाजी राजांचं सैन्य
सगळे गोळा केले तर भरतील कसे बसे 50,000. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 23,000 कोटी आणि माझ्या संभाजीराजांच्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी. औरंगजेब 62 वर्षाचा आणि संभाजी उन्यापुऱ्या 23 वर्षाचा. म्हणजे मनभर आहे औरंगजेब आणि कणभर स्वराज्य. मनभर औरंगजेब हे कणभर स्वराज्य चिरडायला टपला, उठला आणि बघता बघता महाराष्ट्रात पोहोचला. नगरला छावणी पडली आणि सगळ्या सरदारांना त्यांनी स्वराज्य खिंडीत पकडलं. सांगितलं सर बुलंद खान, अली खान, फतेह खान, रामसिंग हाडा, भीमसिंग हाडा, शहजादा आजम, मुअज्जम, बेदार बख्त आपल्या फौजागून महाराष्ट्रात आत 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 घुसले. खासे संभाजीराजे गुढावर मान टाकून या यवनी फौजांशी झुंजायला सज्ज झाले. चोहो बाजूला वनवा पेटला. मोगलांच्या सैन्याशी बेबान टक्कर चालू झाली. चोहो बाजूला बघता आक्रोश किंकाळ्या आरोळ्या, तलवारींचे आवाज आणि बस हर हर महादेवाने जय भवानीच्या किलकार्या. लढत होते मराठे, बेभानपणे झुंजत होते. मोगलांना त्राही भगवान करून सोडत होते. अरे दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर मान ठोकून लढत होता संभाजी. शाडूच्या मातेच्या भाकरी प्रसंगी खात होता संभाजी. पण झुंजत होता, रेटत होता यवन माग, कडडत होता. अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. औरंग्या तुला भाजायला वेळ नाही लागणार. संभाजींच्या त्या धगीनच गारद झाला औरंगजेब. सारं सैन्य सपशेल पराभूत होऊन मागं पळू लागला. शिकस्त, हार आणि पराभव. औरंगजेब संतापला, आपल्याच मनसबदारांवर ओरडू लागला. क्या करते हो बंदोबस्त, खिल्लते पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज दीदी मत में कहा गई, खा गया वो दक्कन का चूहा. क्या करते हो. आणि कुणीतरी सरदार मानाचा, हुजूर वो सम्मा शैतान है. फिर हम कहा कम है, कहा कम है. आपल्या सरदारांच्या मनसबी कमी करत निघाला औरंगजेब. औरंगजेबाला वाटलं होतं संभाजी म्हणजे शिवाजींचा नादान तख्तन शेलवारीस, चुटकी सरशी चुरगाळू आणि दक्कन घशात घालू. पण संभाजीने पहिलाच तडाखा असा दिला की औरंगजेबाला आपलं अनुमान बदलावं लागलं. हे पाणी काही वेगळंच आहे. संभाजी सिद्ध झाले. पण त्याच वेळी औरंगजेबानं संभाजींना गारद करायला आपल्या सगळ्या फौजा महाराष्ट्राच्या उरावर टाकल्या, साऱ्या बेफाट. आणि इथंच संभाजीराजांनी वेगळी चाल खेळली. औरंग्याच्या फौजा महाराष्ट्राच्या उरावर, संभाजी महाराजांनी स्वतःच्या फौजा औरंगजेबाच्या मुलकात घातल्या. आणि बघता बघता मराठी फौजेनं औरंगजेबाच्या मुलकात पुरता हैदोस मांडला. गावाच्या गाव काबीज केली, खंडण्या वसूल केल्या. जे जे सापडेल ते ते ताब्यात घेत राहिले. चोहो बाजूला फक्त वनवा वनवा उसळला. मराठ्यांनी औरंगजेबाचा मुलूक पुरता बेचिराग करून टाकला. औरंगजेबाला काही कळेना, मी यांच्या दारात आणि हे आमच्या घरात. बहादूर खानला त्यांनी मराठ्यांचा पाठलाग करायला पाठवलं. बहादूर खान मराठ्यांच्या पाठलागावर सुटला, पाठलाग करत राहिला. पण त्याला काय माहितीये, वारा आणि मराठे कधी कुणाला सापडलेत. पळत राहिला, फक्त पाठलाग करत राहिला. पण चिवट मराठे सापडतात कुठले. पण एके दिवशी मराठ्यांनीच बहादूर खानाचा हत्ती पळवला. पळ वैतागला, संतापला बहादूर खान. औरंगजेबाची तर पुरती छितू झाली. इथं टाका घालावा तर मराठ्याने तिथं उसवून ठेवलंय. तिथं शिवायला जावं तर मराठ्याने तिथं फाडून ठेवलंय. तिथं जावं शिवायला तर मराठ्याने तिकडं लक्तर करून टाकलीत. पुरती अब्रूची लक्तर झाली होती औरंगजेबाच्या. वैतागला. तब्बल 1 वर्ष औरंगजेब टकरा घेत होता सह्याद्रीशी. 1 वर्ष टकरा घेत होता संभाजींशी. पण पुऱ्या दख्खनचा एक खण सुद्धा त्याला घेता आला नव्हता. कुठल्या किल्ल्याचा एक पत्थर औरंगजेबाच्या हातात पडला नव्हता. गडकोटांची बात सोडा, एक सैनिक त्याला पराभूत करता आला नव्हता. संभाजीची तर बातच सोडा. वैतागला, संतापला औरंगजेब. आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाए. 1 साल बीत गया, ना कोई किला ले सके, ना उस संभा को शिकस्त दे सके. क्या किया जाए. कुनीतरी सर म्हणला, हुजूर इन मरहट्टों की जान है उनके गड़किलों में, पहले गड़की ले लेते हैं. मराठे खुद ब खुद आएंगे घुटने टेकते सामने. आणि पटला औरंगजेबाला सही बात. हे मराठे गडकोटाच्या आधारावर तर लढतात. पहिल्यांदा गडकोट घेऊया,
वो मराठे कशाच्या आधारावर लढतील? सीधा घुटणे टेकत शरण येतील. आणि मग त्याने विचारलं, ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता हो? म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको, किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. आणि एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे. कौन सा? हुजूर नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, वणीपासून अवघ्या काही मैलावर असलेला. हुजूर प्रभू श्री रामचंद्र तिथं विश्रांतीसाठी जायचंय, त्यांची सेज तिथं, म्हणून त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. हुजूर असा किल्ला है. मराठे कितने हैं? 300 350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बजमियत ना हुजूर, तोहफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. ठरला औरंगजेबाच. अवघे 350 मराठे असलेला, शिबंदी बजमियत अजिबात नसलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. औरंगजेबाने विचारलं, तो कौन जाएगा? कौन लेगा रामसेज? आणि उभा राहिला शाहबुद्दीन खां. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. बहुत खूब. शाहबुद्दीन कितने दिनों में लोगे किला? तसा शाहबुद्दीन म्हणाला, हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूब. 20,000ची फौज दिली आणि निघाला शाहबुद्दीन खान. बघता बघता रामसेजवर कोसळला. आता रामसेजवर आमचा किल्लेदार आहे रामाजी पवार आणि सोबत सैन्य अवघे 300. आणि या 300 सैन्याशी झुंजायला 20,000चं सैन्य घेऊन बघता बघता शाहबुद्दीन खान रामसेजला पोहोचला. रामसेजला वेडा पडला. प्रचंड मोठा सेना सगर येतोय. दुसरा कुणी असता तर म्हटला असता, चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण हा रामाजी हटला नाही. पळून जायचं नाव नाही. ही उभा राहायची जी जिगर आहे ना, ती जिगर निर्माण केली आहे संभाजी राजांनी. एक एक शिलेदार संभाजी म्हणून लढतोय स्वराज्यासाठी. बघता बघता शाहबुद्दीनचा वेडा पडला. कडाडला शाहबुद्दीन, चलो आगे, ले लो किला. आणि निघालं रामसेजवर सैन्य शाहबुद्दीनचं. वेस ओलांडून पुढं 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 पार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला देता येत वाटतं. मोठा उत्साहाला चलो आगे लेलो केला. सैन्य पुढं पुढं आलं. नजरेच्या टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले. हातातल्या गोपण्या थरारल्या. दगडं भरली, सुटली दगडं. दना 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 थार 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 दगडं लागली. पथरांची बौछार नुसती. त्या दगडाच्या माराने घायाळ झालं शाहबुद्दीनचा सैन्य. पाठीला पायलवान पळत सुटलं. त्या शाहबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शाहबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मराठे, पत्थरों से खेलते हैं. या खुदा पूरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शाहबुद्दीन खान रात्री खलबतखान्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए? त्याचा एक सरदार होता मोठा कल्पक. तो म्हणला, हुजूर ऐसा करते हैं. बोलो. नाही, काल आपण चालत चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली. मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत जाऊ, म्हणजे दगड आली तरी डोक्यात बसणार नाहीत. शाहबुद्दीनला पटलं, ऐसाही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. सगळी माणसं निघाली पण सरपटत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसायचा. डोक्याला ताप नको, बघ खालीन चल पुढं. सर करत निघाला सैन्यावर. वेस ओलांडून पुढं पार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शाहबुद्दीन कडाडला, चलो आगे ले लो किला. सैन्य पुढं निघालं. आता दिंडी दरवाजा समोर दिसायला लागला. जणू काय घेतला किल्ला. शाहबुद्दीन कल्लोळला, ले लिया चलो आगे. आणि सरपटणारं सैन्य अगदी नजदीक आलं. तसे मराठे जागा सूद झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सरपटणारं सैन्य जवळ आलं. तशा त्या दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत शिळा सुटल्या खाली. या सरपटणाऱ्या प्राण्यांना चेंगरून मेंगरून पार तळाला जाऊन थांबल्या. शाहबुद्दीनचं उरलं सुरलं सैन्य पाठीला पायलवान पळत सुटलं. महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले. शाहबुद्दीनला किल्ल्यावर जाता येईना. लढाईचं लांबच. शाहबुद्दीन वैतागला. क्या किया जाए, ये खुद नीचे नहीं आते, हमें ऊपर नहीं आने देते. अरे सामने ही नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे, और लड़े ही नहीं तो फिर जीतेंगे कैसे. वर्ष झालं. शाहबुद्दीन संतापला. क्या किया जाए. त्याचा एक तोपखाना प्रमुख होता महाबत खान. तुमला, हुजूर ये मराठे खुद नहीं आएंगे, हमें आने नहीं देंगे. ऐसे दिन कब तक निकाले. ऐसा करते हैं, सीधा गोलाबारी शुरू करते हैं, तोपमारा करेंगे. हुजूर 30-32 तोफ आहेत आपल्याकडे. तोपमारा चालू केला तर अर्ध्या तासात किल्ला ढासळेल. आणि पटलं शाहबुद्दीनला सही बात. महाबत खान तयारी करो. महाबत खान कामाला लागला.
त्या रात्री शहाबुद्दीन खान निवांत झोपला आणि बरोबर त्याच रात्री 101 मराठे अलगद गडावरनं खाली उतरले, सरळ शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले. सपासप कत्तल चालू झाली. आक्रोश किंकाळ्या रोळ्या, रक्ताच्या चिळकण्या, मुर्द्यांचा आणि प्रेतांचा काच, यातनांचा हल्ला कल्लोळ उडाला. शहाबुद्दीन खडबडून जागा झाला. क्या हुआ? छापा हुजूर. कौन थे? मरहट्टे हुजूर. कहा गए? निकल गए हुजूर. संतापला शहाबुद्दीन. सीधा हमारे डेरे पर छापा. ये मजाल महाबत खान, तोफे लगाओ अभी क्या अभी. आता रात्रीचे 2 वाजलेत आणि शहाबुद्दीन सांगतोय तोफे लगाओ अभी क्या अभी. महाबत खान म्हणला हुजूर अभी अंधेरा है, अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे, सुबह तक राह देखते हैं. सरपडला शहाबुद्दीन, पण ठरला होता आता सोडायचं नाही मराठ्यांना बस. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाही हत्तीच्या अंबारात शहाबुद्दीन बसला. 30-32 तोफा महाबत खानाने किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्यात. दारुगड टसून भरलाय, वातान बाहेर काढली आहे. आता शहाबुद्दीनची इशारा झाली की वातान पेटवायची तोफ मारा चालू. आणि शहाबुद्दीनची इशारा झाली, हातात पेटती मशाल महाबत खान पुढे झाला आणि तोफेची वातान पेटवणार. त्याच वेळी गडावरूनच आवाज आला, धडम दुम. तोफेचा गोळा सू येतोय त्यांच्याच दिशेनं. तसा महाबत खान कडाडला, तोफे पिचेलो, तोफे पिचेलो. त्या शहाबुद्दीनला सुचायचं बंद झालं. क्या 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 हुआ? हुजूर मराठों ने गोला बारुश कर दी है, आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे. तोपखाना नाकामयाब हुजूर. शहाबुद्दीन विचारलं, अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना? तोफा नव्हत्या मराठ्यांकडे मग? तसा महाबत खान म्हणला, हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या, डोकं तर होतं. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात, त्याला आतनं जनावराचं कातडं लावलंय. हुजूर त्यांची एक तोफ आपल्या 10 तोफेला भारी आहे. ठीक ठीक, तोफा तयार केल्या तोफा तयार. दारुगोळा कुठनं आणला? तसा महाबत खान म्हटला, मग रात्री छापा कशाला मारलेला? हा आपलाच दारुगोळा आहे हुजूर. मराठे परिस्थितीवर रडत नाही बसले, लढत बसले. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल कसं करून घ्यावं हे छत्रपती संभाजी राजांकडनं शिकावं. वैतागला शहाबुद्दीन. 1.5 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली, त्या रामसेचा टवका उडाला नाही. 300 मराठे आणि तो रामाजी पवार चिवट जिद्दीचा हट्टू कुठला. 2 वर्ष झाली, 2.5-3 वर्ष झाली. शेवटी औरंगजेबाचं शहाबुद्दीनला पत्र आलं, तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है, आओ वापस. त्याला माघारी बोलवला. अब कौन जाएगा? उभा राहिला फतेह खान. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. फतेह खान, तुम्हारे नाम में ही फतेह है, बस हमें एक फतेह दे दो. जब से इस दक्खन में आए हैं तरस गए हैं एक फतेह के लिए. आणि खरा होता औरंगजेबाच 2.5 वर्ष तडपडत होता एका विजयासाठी. ज्याला संभाजी राजांच्या अंगावर पाठवू तो अंग चोरून पळत येई, नाहीतर मार खाऊन पडून राही. आता संभाजींच्या विरोधात लढायचं म्हटलं तर मोगलांना कापरं भरत होतं. एखादा सरदारला सांगितलं जा लढ तर पाठीमागं पळून जात होता. तयार नव्हता कुणी. का? मोगलांची धारणाच अशी झाली होती, अरे तो संभाजी फक्त जिंकण्यासाठी जन्माला आलाय आणि मोगल फक्त हरण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार झालाय. कुणी तयार नाही हो संभाजी राजांच्या विरोधात. औरंगजेबाला माहिती आहे पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. संभाजी राजांनी मोगलांचा मनात पराभव तर केलाच होता, पण रणातही तो रोज होत होता. या मोगली सैन्याचा आत्मविश्वास वाढवायची गरज होती, आणि म्हणून त्याला एक विजय हवा होता, एक छोटासा विजय. आणि म्हणून तर त्यांनी छोटासा किल्ला निवडला, रामसेज. जल से जल लिया जाए. पण दुर्दैव हा छोटासा रामसेज सुद्धा 300 मराठ्यांनी त्याला मिळू नाही दिला. विजयाचा एक उन्माद
पुढच्या कैक लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. म्हणून औरंगजेब सांगतोय फतेह खान बस एक फतेह दे दो, एक फतेह. आणि फतेह खान आला, रामसेजला परत वेढा टाकून बसला. 3 वर्ष झाली, 3.5 वर्ष झाली, टकराव घेत राहिला फक्त. पण रामाजी पवार त्याचे मनसुबे यशस्वी होऊ देना. फतेह खान संतापला. 4 वर्ष झाली, रामसेज अजिंक्यच राहिला. फतेह खानला काही कळेना क्या किया जाय. शेवटी त्या फतेह खाननं सगळ्या सरदारांची बैठक बसवली. क्या किया जाय. आता अशी एखादी बैठक बसली की हमखास त्याच्यात एखादं तिरकं असतं, ते तिसरंच काहीतरी काढतो. म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढं हे. आणि असतातच हे तिरके आहे. या फतेह खाननं विचारलं क्या किया जाय. नेमकं तिरकं उठलं. हुजूर ऐसा करते हैं. बोलो हुजूर, इस किले के सामने हम नया किला उभारते हैं. डोक्याला तापच नको त्यांचा किल्ला घ्यायचा, आपला आपण नवाज बांधू ना. कुणी उद्योग सांगितलाय. आता त्यांनी चेष्टेत सांगितलं, फतेह खाननं सिरियस घेतलं. सही बात बोला तो, ऐसा ही करेंगे. पण फतेह खानच्या डोक्यात चक्र वेगळं. त्याला माहिती आहे हे वर येऊ देईनात, लढायला पुढे येईनात. तोपमारा केला तर तळातून किल्ल्यावर तोपमारा होईना. मग काय करावं लागेल. किल्ला जिंकायचा असेल तर त्याच किल्ल्याच्या उंचीचा दुसरा किल्ला समोर बांधावा लागेल. त्याच्यावर तोफा ठेवायच्या आणि मग त्या तिथून त्या किल्ल्यावर डागायच्या, तरच किल्ला काबीज होईल. कौतुक करावं लागेल त्या फतेह खानचं. तब्बल 6 महिने त्या रामसेजच्या परिसरातली झाडं तोडत होता तो. आणि त्या तोडलेल्या झाडापासून रामसेज किल्ल्याच्या उंची इतका, त्या किल्ल्याच्या समोर त्याने एक लाकडी दमदमा उभा केला, ज्याच्यावर 50 तोफा ठेवता येईल आणि 500 सैन्य आरामात उभा राहू शकेल. 6 महिने काम चाललेलं. मराठे बघतायत, चालू द्या. 6 महिने झाले, लाकडी दमदमा तयार झाला. तोफा सुद्धा त्याच्यावर नेऊन ठेवल्या. फतेह खाननं सगळी तयारी झाल्याची खात्री केली. आता उद्या सकाळी सैनिक वर जातील आणि किल्ल्यावर तोफमारा चालू करतील. किल्ला काबीज. त्या रात्री फतेह खान निवांत झोपला. आणि बरोबर त्याच रात्री 101 मराठे परत गडखा उतरून खाली आले. सरळ फतेह खानच्या छावणीत घुसले. सपासप कत्तल चालू झाली. आक्रोश किंकाळ्या रोळ्या. फतेह खान खडबडून जागा झाला. क्या हुआ. छापा हुजूर. कौन थे. मरहट्टे हुजूर. कहां गए. संतापला फतेह खान. बस कुछ वक्त की बात है, वो अब हमारी हंसी उड़ा के गए, कल सुबह वो रोएंगे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता फतेह खान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 500 सैन्य त्या लाकडी दमदम्यावर केलं. तोफेत दारुगोळा ठसून मारला. वातान बाहेर काढली. आता फतेह खानची इशारा झाली की तोफमारा चालू. आणि फतेह खानची इशारा झाली. हातात मशाल घेतलेला एक सैनिक तोफेची वातान पेटवायला आला. आणि तोफेची वातान पेटवणार तोच रातोरात त्या दमदम्याखाली मराठ्यांनी पेरलेला सुरुंग पेटला. थोय 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 करत गेला आणि प्रचंड मोठा आवाज झाला. धडाम धूम. त्या 50 तोफा 500 मोगली सैन्याला घेऊन तो लाकडी दमदमा ढासळला आणि फतेह खानचे मनसबे गाडून तिथं शांत झाला. फतेह खान विरान विवश आणि निराश नजरेने फक्त पाहत राहिला. त्या फतेह खान कडे बघत माझा रामाजी पवार कडाडला. फतेह खान, जाऊन सांग तुझ्या औरंगजेबाला, स्वराज्य जिंकायचा त्याचा मनसुबा त्या लाकडी दमदम्यासारखाच ढासळणार आहे. 4.5 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 300 मराठ्यांनी रामसेज अजिंक्यच ठेवला. शेवटी औरंगजेबाचं फतेह खानला पत्र आलं. तुम सिर्फ नाम के ही फतेह खान हो, काम के नहीं. आओ प्रमोशन. त्याला प्रमोशन वर उचलला. अब कौन जाएगा. उभा राहिला कासम खान किरमानी.
हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. 20,000ची फौज घेऊन कासम खान किरमानी आला. रामसेजची झुंजत राहिला पण अवघड, अशक्याने कठीण. रामाजी आणि त्याच्या सैनिकांनी त्याचाही खुर्दा उडवला. तब्बल 5.5 वर्ष रामसेज अजिंक्यच राहिला. माझे शिवाजी महाराज सांगायचे, माझा एक किल्ला माझ्या मावळ्यांनी 1 वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील. अरे पण माझ्या संभाजी राजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला 5.5 वर्ष लढवला. मग 5.5 गुणिले 360, औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील? हे शौर्य कुणाचं, हे धैर्य कुणाचं, हा पराक्रम कुणाचा, हे धाडस कुणाचं, हे साहस कुणाचं? माझ्या सर्जा संभाजींचं. औरंगजेब वैतागला, संतापला. परत महाराष्ट्राच्या उरावर रुतून बसला. पावसाळा नजदीक आलेला. पावसाळ्यात मोगलांच्या हालचाली मंद आणि याचाच फायदा संभाजीराजाने उचलला. औरंगजेबासारख्या कळीकळाशी झुंजायचं म्हणजे समर्थ आणि सामर्थ्य पण हवं. विलक्षण चाल टाकली. पसरलेल्या औरंगजेब नावाच्या अजगराच्या अंगावरनं संभाजी महाराजांनी उडी घेतली आणि संभाजी महाराज सरळ कर्नाटकात पोहोचले. मैसूरच्या चिकदेवरायाला तडका दिला. चिकदेवराय शरण आला. 1.5 कोटीची खंडणी त्यांनी संभाजी महाराजांना दिली आणि मैसूर काबीज करून संभाजीराजे पुढे सरकले. तंजावरचे व्यंकोजीराजे सोबत आले आणि मग बघता बघता मराठी फौजेनं सारा कर्नाटक काबीज केला. तिथून मराठी फौजा घुसल्या तामिळनाडमध्ये. तामिळनाडच्या मद्रासवर कब्जा मिळवला. मद्रासवर भगवा फडकला. कावेरीच्या तटावरचा पाषाणकोटही जिंकला आणि मग तामिळनाड काबीज करून मराठी फौजा संभाजींच्या नेतृत्वाखाली घुसल्या आंध्र प्रदेशात. आंध्रातले 80 राजे संभाजीराजांनी पराभूत केले. आंध्र प्रदेशवर भगवा फडकला. गंगाराम वाणी नावाचा संभाजी महाराजांचा सेनापती फौज घेऊन बिहार मध्ये गेला. बिहारच्या पाटण्यावर स्वराज्याचा दौलता ध्वज फडकला. बिहार आणि पाटणा संभाजीराजांच्या घोड्यांच्या टाफाखाली आलं. मराठी फौजा बंगालमध्ये घुसल्या. बंगालच्या कोलकात्यावर शिवरायांचा भगवा फडकला. कोलकाता काबीज झालं. म्हणजे आताच्या हिंदुस्थानचा जर नकाशा बघितला तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, आंध्र आणि तामिळनाड या 9 राज्यांवर संभाजी महाराजांची सत्ता आहे. या 9 राज्यांचा समावेश स्वराज्यात संभाजींनी केला आहे. या 9 राज्यांवर संभाजींच्या पराक्रमाचा भगवा फडकतो आहे. राहिला होता फक्त उत्तरेतला भाग आणि उत्तरेत आपलेच होते राजपूत. मिर्झा जयसिंहाचा मुलगा रामसिंह. संभाजी महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं, सारी दक्षिण आम्ही काबीज केलीच आहे, उत्तरेत आपण आहात. संभाजी लिहितात, त्या यवनधमाला सांप्रत असं वाटू लागलंय आम्ही हिंदू तत्वशून्य झालोय. आम्हाला धर्माचा काही अभिमानच राहिला नाही. पण आम्ही आमच्या मातृभूमीसाठी आमचं सारं सर्वस्व, आमचा देश, दुर्ग, संपत्ती सारं पणाला लावायला तयार आहे. दक्षिण आम्ही काबीज केलीच आहे, उत्तरेत आपण आहात. या वक्ती जर आपण सहकार्याचा हात दिलात तर त्या औरंगजेबाला कारागृहात डांबणं शक्य होईल. काय महत्वाकांक्षा आहे माझ्या सर्जा संभाजींची, औरंगजेबाला कारागृहात डांबण्याची. आणि तेही कधी? औरंगजेब उरावर असताना. आणि दुर्दैव बघा, राजपूत मोकळे आहेत पण त्यांच्या म्यानातनं तलवारी काही मदतीसाठी बाहेर आल्या नाहीत. त्यावेळी राजपूत संभाजींच्या मदतीला आले असते तर हिंदुस्थानचा इतिहास फार वेगळा घडला असता. पण महाराष्ट्राचा राणा लढत राहिला आणि राजपूत मात्र आपला बाणा विसरून शांत बसला. याचं कारण एकच, संभाजीराजे लढत राहिले आणि राजपूत शांत बसले. याचं कारण एकच, शिवछत्रपती उत्तरेत नाही महाराष्ट्रात जन्माला आले. ही लढण्याची प्रेरणा त्यांनी दिली, ही मरण्याची प्रेरणा त्यांनी दिली. तेव्हापासून महाराष्ट्र मातीसाठी लढतो आहे आणि मरतोही आहे. मग विषय कारगिलचा असू द्या नाहीतर मुंबईवरच्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा, मातीसाठी शहीद होणाऱ्यांची सगळ्यात जास्त संख्या माझ्या याच महाराष्ट्रात आहे. हा वारसा दिला तो शिवशंभूनी दिला, तो आजही आम्ही तसाच पुढे नेतो. ही वस्तुस्थिती आहे. औरंगजेब वैतागला. आपल्या दरबारात त्यांनी डोईवरची पगडी काढली, खाली आपटली आणि साऱ्यांना म्हणाला, जोपर्यंत त्या संभाजीला पराभूत करत नाही
तोपर्यंत डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही. अहो इथंच नगरला मेला औरंगजेब, खुलदाबादला समाधी आहे त्याची, पण मरते वेळीस त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती. संभाजींना तो कधी पराभूत करू शकला नाही आणि बादशाही पगडी तो कधीच आयुष्यात परत घालू शकला नाही. बोडक्या डोक्याने छिंडत राहिला महाराष्ट्रभर, पण महाराष्ट्राला पराभूत करणं त्याला जमलं नाही. अखेर त्यांनी कोकण मोहीम काढली, तिसरी कोकण मोहीम. शहजादा मुअज्जमला 90,000ची फौज देऊन बेळगावच्या वाटेनं रामदऱ्याच्या घाटानं सावंतवाडी मार्गे त्यांनी गोव्यात पाठवलं. संभाजीराजे त्यावेळी गोव्यात होते. गोव्यातल्या विजराईला जंग पछाडून गोव्यावर भगवा फडकवायच्या तयारीत होते आणि त्याचवेळी उत्तरेतनं शाबुद्दीन खानाला 30,000ची फौज घेऊन पाठवलं, म्हणजे सावंतवाडीच्या वाटेनं मुअज्जमनं यावं, पुण्याकडनं शाबुद्दीनला घुसावं आणि गोव्यात असणाऱ्या संभाजींना खिंडीत पकडावं, असा औरंगजेबाचा डाव. गोवा जिंकलाच होता संभाजीनी. आता काही क्षणात गोव्यावर भगवा फडकणारच होता, पण ह्या मुअज्जमाल्याची वार्ता मिळाली आणि संभाजींनी गोव्याची लढाई सोडली आणि संभाजी सरळ रामदऱ्याच्या घाटात आले. ज्याला पकडावं तोच समोर मुअज्जमची दात खेळ बसली, पण तोपर्यंत हर हर महादेवचा जागर झाला. समशेरी उससल्या आणि रामदऱ्याचा घाट थरारत राहिला. तब्बल 40,000 मोगल संभाजीराजाने आपल्या सैन्याच्या मदतीनं कापून काढले. रामदऱ्याचा घाट थरकापत राहिला. आल्या वाट्यानं संभाजी तसेच माऱ्यासारखे निघून गेले आणि बरोबरचा कोंडाजी संभाजींना विचारत राहिला, तो मुअज्जम आयता ताब्यात आलता, कापायचा नाही रे, जित्ता का ठेवला? आणि संभाजीराजे म्हटले, सुकलं झाड मोडून पडणारच आहे, तोडा कशाला? पण जगातल्या पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग संभाजींनी इथं केला. 40,000 मोगल कापले, पण अन्नधान्याचा साठा सुद्धा उडवला. मोगलांना आता रामदाराच्या घाटात खायलाच काही मिळेना हो. आता कोकणात काय मिळतं? नारळाचं कुळीत. काय गंमत करून ठेवली संभाजी महाराजांनी. आणि या मोगलांनी नारळाचं कुळीत खाल्लं आणि 40,000 मोगल टाचा घासून तिथंच त्या घाटात मेले. तलवारी शिवाय डोक्यानं आणि शस्त्राशिवाय शास्त्रानं जगाच्या इतिहासात मारली गेलेली ही सगळ्यात मोठी फौज आणि या अस्त्राचा प्रयोग पहिल्यांदा केला तो संभाजीने. अहो ते 80,000 मुर्दे सडलेले, त्यांच्या वासानं बाकीचे ओकून मेले. अहो त्या मुअज्जमची अवस्था अशी उचलायला चौघं राहिले नव्हते. कुणीतरी कळवलं औरंगजेबाला, पोराची फार विचित्र हालत झाली. मग त्या राहुल्ला खानाला पाठवलं, त्यानं कसं बस मुअज्जमला परत नेलं. परत आलेल्या मुअज्जमचा औरंगजेबानं 90,000 रुपये रोख देऊन सत्कार केला. मुअज्जमला पण कळेना. त्याने विचारलं, अब्बाजान 1.5 कोटीचा खजिना घालवून आलो, 90,000 सैन्य बुडवून आलो, तरी तुम्ही मला 90,000 रुपये रोख बक्षीस देताय क्यों अब्बाजान? औरंगजेब म्हटला, तू जिवंत परत आलास ना म्हणून. नाहीतर या संभाजी राजांकडे जाणारा पुकुनी जिवंत कसा परत येईल? तू आलास म्हणून. इतकी धास्ती, इतकी भीती खाल्ली होती औरंगजेबानं. वैतागला, संतापला. सगळ्या सरदारांना विचारलं, क्या किया जाए? आणि सगळे एका सुरात म्हणाले, हुजूर वापस लौट चलते, अभी दम नहीं है हुजूर. आणि खरं होत, औरंगजेबाचं पुरं सैन्य संभाजी राजांनी बर्बाद करून टाकलं. औरंगजेबाची तिजोरी पुरती तळाला गेली. आता आणखी काही काळ या संभाजींबरोबर लढत राहिलो तर आपली कबर इथंच बांधली जाईल याची औरंगजेबाला खात्री पटली आणि अखेर औरंगजेबानं निर्णय घेतला, छोड देंगे दख्खन अभी. आणि औरंगजेबानं दख्खन सोडला. 4.5 वर्षामध्ये संभाजींना जंग पछाडलं, पण संभाजी औरंग्याच्या डोक्यावर पाय देऊन भगवा डौलानं फडकवतच राहिला. आपल्या समशेरीचं शौर्य दाखवत राहिला. ना कुठला गड गेला, ना कुठली जमीन. स्वराज्य फक्त वाढत राहिलं. अहो शिवाजी महाराजांच्या काळात जेवढं स्वराज्य होतं त्याच्यापेक्षा 5,000 किलोमीटरनी संभाजीराजांनी स्वराज्य वाढवलं. शिवाजी महाराजांच्या काळात जेवढा खजिना होता त्याच्या 5 पटीने संभाजीराजांनी विस्तारला. शिवाजी राजांच्या वेळी जेवढे किल्ले होते ते राखलेच, पण खोलगड, मर्दनगड सारखे काही नवे किल्ले बांधले. आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत संभाजी महाराजांनी 240 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा गिनीज बुकला फक्त संभाजी राजांचीच नोंद घ्यावी लागली.
जो कधीच हरला नाही, ज्याने कधी पराभव पत्करला नाही, जो नमला नाही, जो झुकला नाही, जो वाकला नाही, जो असीम धडाडीनं स्वराज्य संवर्धनासाठी लढत राहिला, तो सर्जा संभाज. मोगल वाकवले, इंग्रज नाचवले, पोर्तुगीज झुकवले आणि जंजिराचा सिद्धी दर्यात बुडवला. एक नाही, दोन नाही, तब्बल 12 घड्यावर हा छावा निकडाची पंजे फाड करत राहिला आणि आपल्या शौर्याची पताका फडकावत राहिला. सर्जा संभाज. स्वराज्य अफाट उंचीवर पोहोचवलं या राजानं. शिवराय डोळे भरून आशीर्वाद बरसू लागले. दख्खन सोडलेला औरंगजेब इथून गेला तो वळाला आदिलशाहीकडे. अवघ्या एका वर्षात त्यांनी आदिलशाही जिंकली. मग वळाला गोवळकोंड्याकडे. अवघ्या एका वर्षात त्यांनी गोवळकोंडा जिंकलं. म्हणजे आदिलशाही जिंकायला औरंगजेबाला 1 वर्ष पुरतं, गोवळकोंडा जिंकायला औरंगजेबाला 1 वर्ष चालतं. मग स्वराज्य त्याला 9 वर्ष जिंकता येत नाही का? संभाजीराजांमुळे, संभाजीराजांच्या शौर्यामुळे. पण आदिलशाहीने गोवळकोंडा जिंकलेला औरंगजेब आता 2 ग्लुकॉन्डी पिल्यासारखा एनर्जी घेऊन आला, वळाला दख्खनकडे. पण त्याला माहिती आहे उघड्या मैदानात संभाजींना पराभूत करणं कठीण. पण त्याच वेळी संभाजीने एक विलक्षण चाल टाकली. संभाजीराजे गोवळकोंड्यात होते त्याच वेळी संभाजीराजाने औरंगजेबाचा मुलगा अकबर त्याला हाताशी धरून एक नवी चाल टाकली. सगळ्यात महत्वाची, त्याने अकबरला सांगितलं की तू इथून सरळ इराणला जा, इराणच्या शाहबाजची मदत घे. 70,000ची इराणची फौज घेऊन तू दिल्लीवर आक्रमण कर. म्हणजे इराणचा शाहबाज जर दिल्लीवर आक्रमण करता झाला असता तर गोवळकोंड्यात लढणारा औरंगजेब दिल्लीच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात न येता थेट दिल्लीला गेला असता आणि महाराष्ट्र त्याच्या तावडीतनं सुरक्षित राहिला असता. काय विलक्षण चाल होती. आणि त्या पद्धतीनं त्या चालीनुसार संभाजी महाराजांनी अकबराला राजापूरच्या बंदरात जहाजात बसवलं. इराणला जा, शहाबाजचं सैन्य घे आणि दिल्लीवर आक्रमण कर, म्हणजे औरंगजेब सरळ दिल्लीकडे येईल. संताजी घोरपडेंना त्यांनी उत्तरेत थांबवलं 40,000ची फौज घेऊन. औरंगजेब दिल्लीकडे निघाला की सरळ त्याच्या फौजीवर हल्ला चढवा. तुम्ही हल्ला चढवताय तोपर्यंत महाराष्ट्रात मी ताज्या दमाची फौज घेऊन औरंगजेबाच्या पाठलागावर येतोच आहे. दिल्लीच्या पोचायच्या आधीच औरंगजेब संपू. अफाट आणि महत्वाकांक्षी चाल. अकबर त्या चालीचा प्रयोग यशस्वी करायला राजापूरच्या बंदरातनं जहाजात बसून निघाला. पण दुर्दैव बघा, या अकबराचं जहाज इराणला पोचायच्या ऐवजी ते भरकटलं आणि मस्कतला पोचलं. 6 महिने अकबर मस्कतलाच अडकून राहिला. आणि मस्कतवरनं निघून अकबर ज्यावेळी इराणला पोहोचला तोपर्यंत संभाजीराजे औरंगजेबाकडून पकडले गेले होते. संगमेश्वरामध्ये औरंगजेबानं संभाजीराजांना जेरबंद केलं होतं. नियतीचा फेरा बघा. जर अकबराचं जहाज भरकटलं नसतं, तो मस्कतला पोहोचण्याऐवजी इराणला पोहोचला असता आणि दिल्लीवर आक्रमण झालं असतं, तर आज संभाजी महाराजांनी दिल्लीवर भगवा फडकवत ठेवला असता नव्हे, संभाजीराजे दिल्ली पती झाले असते. पण इतिहासात जर तरला स्थान नाही, अजिबात नाही. उघड्या मैदानात संभाजींना पराभूत न करू शकणाऱ्या औरंगजेबाने संभाजीराजांना संगमेश्वरात मोजक्या सैन्यानिशी असताना पकडलं, बहादूरगडाला आणलं. आणि संभाजीराजे गिरफ्तार झाल्याची वार्ता औरंगजेबाला कळाली. आनंद औरंगजेब बहुत खूब लाया जाए उसे शानो शौकत से, पहना जाए तख्ता कुला. आतापर्यंत मराठेशाहीचा तख्त त्याने आपल्या खांद्यावर पेलला असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा. विदूषकी झबली घाला त्यांना. आतापर्यंत मराठेशाहीची भरजरी वस्त्र घातली असतील, आता विदूषकी झबली घाला. आतापर्यंत मराठेशाहीचा मुकुट त्यांनी माथ्यावर मिरवला असेल, आता घुंगरा असलेली विदूषकी टोपी घाला. आतापर्यंत राज अलंकार घातले असतील राजानं, आता पोलाद एक काटेरी साक दंडाने जखडवा. आतापर्यंत राजा घोड्यातून, मेण्यातून, पालखीतून, हत्तीच्या अंबारीतनं गेला असेल, आता उंटाला बांधा. आतापर्यंत राजा आला म्हणून नगारे वाजले असतील,
आता ढोल तसे बडवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, शहनशाह हिंदुस्तान आलमगीर गाजी औरंगजेबनी संभाजी गिरफ्तार केलाय. आणि बरहुकुम बहादूर गडावर निघाली धिंड संभाजीराजांची. विदूषकी झबली घातलेले, उंटाला बांधलेले, तख्ता कुला चढवलेले, काटेरी पोलादी दंडाने जखडवलेले ते संभाजीराजे बघितले असते तर वाटलं नसतं स्वराज्याचे छत्रपती आहेत. अरे कुणाच्या वाट्याला ही विटंबना, कुणी सोसला हा यातनांचा दाह. इतिहास एकच नाव सांगतो, संभाजी, फक्त संभाजी. निघाली धिंड वाचत गाचत, पण सगळ्या यवनी छवनीत आनंदाचा कल्लोळ माजला होता. ज्यांनी 9 वर्ष औरंगजेबाच्या दिमागात सैतानी गोंधळ घातला, तो संभाजी आहे कसा, चालतो कसा, बोलतो कसा, दिसतो कसा, कोण कोणाच्या घरावर, कोण कोणाच्या खांद्यावर, कोण कोणाच्या झाडावर बसून बघतायत संभाजी कसा आहे. अचानक कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, संभाजींच्या छातळा राहायचा, रक्ताचे चिलकांडी हातरायचा, कल्लोळ उडायचा. कुणीतरी यायचं अंगावर थुकायचं, कुणीतरी यायचं कधी शिवी हसडायचं, कुणीतरी यायचं उंटाची शेपटी पिरगळायचं, उंट थया थया नाचायचा, अंगावरचे काटरी साखदंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी जखमा करायचे. कुणीतरी यायचं तलवारीच्या पात्यानं अंगावर रेषा उठवायचं, रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. मुद्रा मुद्रा रक्त मुद्रा उमटवत निघाला होता छावा. अरे किती सोसावं, किती. हनुमानाला शेंदूर फसावा तसा रक्तानं माखला होता संभाजी. पण एवढं होऊनही झुकला नव्हता, वाकला नव्हता, वा नमला नव्हता. होता तसाच ताट करारा बाणेदार, आला तसाच औरंग्याच्या दरबारात आणि कडाडला वज्र असत. संभा झुक जाओ आलमपना के सामने. आणि उसळला कवी कलश, राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश कर सर्दिशी उसळा शमशेर. चुप चुप चुप, जहन्नम में चुप, याद रख कैद में है तू, आला ताला के दरबार में है तो चुप. पण त्याच वेळी धीरगंभीर आवाज खुमला, सबूर आसद सबूर, अभी बहुत पूछना इसे. आणि आस्ते कदम शहनशाह हिंदुस्तान आलमगीर गाजी मोहम्मद औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला, संभाजी राजांच्या पुढ्यात गेला आणि संभाजी राजांकडे पाहत म्हणाला, 9 बरस का था तब यह मिला था मुझे आगरा में, तब पूछा था हमने इसे, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. और इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफर ने कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं, अब नहीं, अब दिखाएंगे. अल्लाह ताला की मेहरबानी खुदा के सामने है, कैद में है. आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला. नमाजाच्या रुकाता पडायला लागला आणि नमाजाच्या रुकाता पडणाऱ्या त्या औरंगजेबाकडे बघून संभाजी राजा कवी कलशाना म्हणाला, कवीजी, कवी आहात आपण, मग या 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 प्रसंगावर सुचते का एखादी कविता. कवी कलशाला आश्चर्य वाटलं. मरणाच्या दारात आहे राजा, मृत्यूच्या गोट्यात आहे, औरंग्याच्या पुढ्यात आहे, राजाला भीती न भय, राजा निर्भय. राजा विचारतोय, सुचते का एखादी कविता. अरे ही काही कविता ऐकायची वेळ आहे का. पण कवीजी म्हणले, हा राज का नाही. आणि कवी कलशाने कविता ऐकवायला सुरुवात केली. राजन तुम हो सांचे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग. और राजे काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य, तुमचं ते तेज बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूप. पण त्याच वेळी खडबडून उभा राहिला औरंगजेब. चुप चुप. थरथरता औरंगजेब संभाजी राजांना विचारता झाला, बताओ संभा, कहा रखी है लूट, कहा रखा है खजाना. आणि उसळला छावा. अरे हिंदुस्तान आमचा खजाना, इथल्या मातीचा कणन कण मानतो मी सोनं. औरंग्या तू गिळलास हिंदुस्तान, तू गिळलास आमचा खजाना, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. अरे हिंदुस्तान भीक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, घेत नाही असा, घेऊ मनगटाच्या बळावर आणि तलवारीच्या जोरावर. संभाजी राजांचे उद्गार ऐकले ना औरंगजेबाला कळे ना, अरे कैदेत कोण आहे, तू का मी. पण त्याच वेळी औरंगजेबाने विचारला दुसरा सवाल, बताओ संभा,
मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्ही? आणि चौथाला संभाजी. तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. आई भवानीचे भूती आम्ही. मातीसाठी सळसळत आमचं इमान. बेईमान नाही होणार. याद राख औरंग, महाराष्ट्राच्या मातीत उभायस तू. इथंच माती करू. आमच्याच वाट्यावर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाट्यावर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. संभाजीराजांचे हे बोल ऐकले आणि पुटपुटला औरंगजेब. ये मरहट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को? क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में? अरे हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात? असलं एक तरी पोरग माझ्या घरात का नाही जन्माला आलं? आणि उसळला छावा. अरे तुझ्या पोटी कसा येईल संभाजी? स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल संभाजी? अरे संभाजी जन्माला येईल तो महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिवछत्रपतींच्या मुशीतच. वैतागला औरंगजेब. ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से. निकाल दो ये आंखें जलाती है हमें. काट डालो इसकी जबान, बोलती बहुत है. जाओ हश्र करो उसका. आणि संभाजीना तिथून नेलं गेलं. वडबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाला बांधलंय. सुरू झाला आनंदविच्छळ. पण औरंगजेब सावध होता. ये शिवाजी और संभाजी, शेर और छावा कब फिसल जाएंगे हाथों से पता नहीं चलेगा. आगरा से शिवाजी ऐसे ही निकल गए थे. ये संभाजी भी ना जाए ऐसे तो क्या किया जाए? ये संभाजी चुंगल से ना भाग जाए हुजूर, आके निकाल देते हैं इसकी. अनुभव गाठीशी होता औरंगजेबाच्या. शिवराय आग्र्यातनं निसटण्यात यशस्वी झाले, पण संभाजी आता होता कामा नयेत. सुरू झाला अंमल. डोळे काढायचा आणि हातामध्ये लालबुंद तप्त सळ्या घेऊन निघाले हपशी. धुरांच्या रेषा हवेत टाकणाऱ्या त्या लालबुंद तप्त सळ्या संभाजीराजांनी बघितल्या आणि कळून चुकले. डोळे जाणारात मिटले डोळे. अरे डोळ्यासमोर उभा राहिले राजा शिवछत्रपती. याच डोळ्यांनी पाहिलं होतं स्वराज्य. याच डोळ्याने घेतलं होतं दर्शन शिवछत्रपतींचं. याच डोळ्यांनी पाहिली ती स्वप्न स्वराज्य संवर्धनाची. याच डोळ्यांनी केल्या होत्या इशारते आपल्या मावळ्यांना. तेच डोळे, उघडले डोळे, डोळ्यासमोर दिसल्या लाल तप्त सळ्या. आल्या जवळ, अगदी जवळ, घुसल्या आत. चर्र निश्चित आवाज घोंगावला. सळ्या गेल्या आत आत आत. निघाल्या त्याच वेगात बाहेर. डोळ्या नव्हत्या कुठंच, उरल्या होत्या नुसत्या खोबण्या. काळ्या काळ्या कविन्न उग्र उग्र दर्प बाहेर फेकणाऱ्या. अरे पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेल्या असतील. अरे किती सोसला असतील. विंचवासारख्या लवलव करणाऱ्या वेदना मेंदू झिंजिण्या खालीत बसल्या असतील. अरे किती भोगला असेल. का रगेला असता, रंगेला असता तर झुकला असता, वाकला असता, नमला असता. औरंगजेबाला शरण जाऊन आयुष मध्ये जगला असता. मग का सोसत राहिला छावा सार? का सहन करत राहिला? स्वराज्य अस्मितेसाठी. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या स्वाभिमानासाठी, राष्ट्र धर्मासाठी सोसत राहिला छावा. डोळे निघाले आणि औरंगजेब आपल्या शिलेदारांना विचारत राहिला, क्या हुआ? रोया वो? गिड़गिड़ाया? आएगा हाथ जोड़ते हमारे सामने? देगा किले अपने? क्या बोला वो? आणि सरदार म्हणाले, हुजूर ना वो रोया ना गिड़गिड़ाया, ना आएगा आपके सामने हाथ जोड़ते. फिक्र कीजिए आपकी, अगर सामने आ गया ना गला दबा देगा आपका. बहुत बक रहा है आपके बारे में, गालियां दे रहा है हुजूर.
आणि संतापला औरंगजेब. काट डालो उसकी जबान, काट डालो उसकी जबान. आणि सुरू झाला दुसरा अनन्वित छळ. आज्ञा होती जबान छटायची. हातामध्ये नंगी लखलखती तलवार घेऊन आले हापशी. जबान छटायची, पण संभाजींचं तोंड बंद. जबान छटणार कशी? एक हापशी पुढे झाला. संभाजींचं तोंड उघडायची कोशिश करू लागला, पण तोंड उघडे ना. मग एकाने कानावर दाब जोर दिला, पण तोंड उघडे ना. एकाने मस्तकावर प्रहार केला, पण तोंड उघडे ना. अरे उघडेल कसा? वाघाचा जबडा आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही आमची अवकात सांगणारा संभाजी आहे. मग मात्र एका हापशाने युक्ती केली. संभाजींचं नाक दाबून धरलं, श्वास कोंडला आणि श्वासासाठी ओठ हल्ले, जीभ लवलवली. त्या संधीचा घेतला फायदा. सांडशी घुसली आत, सांडशीत पकडली जीभ, ओढली बाहेर. नंगी तलवार लखलखली, चालली साप. तोंडातनं उखळलं नुसतं लालवून रक्त. जीभ पडली होती समोरच वळवळत. ती सुद्धा तयार नव्हती संभाजीराजांपासून पोरकं व्हायला. ज्या जिभेनं उमटवले जगदंब जगदंबचे बोल, जी जीभ म्हणत राहिली जय भवानी, जे करत राहिली जागर हर हर महादेव, जे म्हणत राहिली मासाहेब भाऊसाहेब बाबासाहेब, तिची पडली समोरच. एक नाही दोन नाही, तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार चालू होता. बोकड सोलावं असं संभाजींचं कातडं सोलून काढलं. त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं, चर्र जाळ झाला यातनांचा. कुणीतरी यायचं हाताची बोटं छाटायचं, कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढायचं, कुणीतरी यायचं तलवारीच्या पात्यानं मांसाचे लगदे कापायचं, कुत्र्या किडांना खाऊ घालायचं. बघितलं असतं तर वाटलं नसते. छत्रपती आहेत, छत्रपती आहेत. अखेर उगवली फाल्गुनी वद्य अमावस्या 11 मार्च 1689 आणि औरंगजेबाच्या अखेरची आज्ञा सुटली. मस्तक कलम करा त्याच. आणि संभाजींचं मस्तक छटलं गेलं, भाल्याच्या फळाला अडकवलं आणि निघालं वाजत गाजत. तो भाल्याचा फळाला इंद्राणीच्या तीरावर आणि इंद्राणीच्या रेतीमध्ये तो भाल्याचा फळ रोला गेला आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब त्या इंद्राणीच्या पात्रात पडला आणि थरारली शहारली इंद्रायणी. अरे याच इंद्रायणीला पाहिलं संभाजींचं शौर्य, ते धैर्य, तो पराक्रम, ते धाडस. ती इंद्रायणी ढाळू लागली. असो खरा संभाजी कुणाला कळालाच नाही सांगत. संभाजी कळाला फक्त औरंगजेबाला. आणि औरंगजेब म्हणाला सचमुच छावा था छावा शेर का. या अल्लाह, हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. सचमुच छावा था छावा शेर का. या अल्लाह, होंगे कामयाब कभी, ऐसे ही लौटना पड़ेगा खाली हाथ दहलने. आणि तेच झालं. संभाजी राजांच्या मृत्यूने पेटून इथला एकलकला एक एक मावळा बनला पुन्हा संभाजी. आणि राजाशिवाय प्रजा लढत राहिली. तब्बल 14 वर्ष औरंगजेबाशी झुंजत राहिली. महाराष्ट्र घ्यायला लावता औरंगजेब. अरे महाराष्ट्र सोडा, स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन अखेर कायमचा तो इथंच शांत झाला. औरंगजेब संभाजीराजांना मारू शकला नाही, अजिबात नाही. संभाजीनी हे स्वतःहून स्वीकारलेलं मरण आहे. कारण स्वराज्याची परिस्थिती अशी होती, संभाजीराजांना माहिती आहे एकदा इथला माणूस पेटला की पुढच्याला पेटवल्याशिवाय शांत बसत नाही. हा माणूस उसळला पाहिजे, या महाराष्ट्रातला मावळा पेटला पाहिजे, तर या छत्रपतींचं स्वराज्य टिकेल. या कळीकाळासारख्या औरंगजेबाशी बलाढ्य सामर्थ्याशी झुंज द्यायची असेल तर मुठभर कासेना, पण हे मुठभर विस्तव निखाऱ्यासारखे जर उरावर पडले तर हा औरंग जळेल. आणि हे निखारे कधी होतील? क्रोधातनं, रागातनं. हा क्रोध कधी येईल? तेवढ्यासाठी स्वीकारलं संभाजीराजांनी मरण. आमचा राजा
औरंगजेबाने छळ छळ करून मारला, हा क्रोध संभाजीराजाने इथल्या मातीत पेरला आणि त्यातून इथला मावळा लढाईला सिद्ध झाला. हे संभाजीराजांनी स्वतःहून स्वीकारलेलं, स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वीकारलेलं बलिदान होतं. खर तर कसं जगावं हे शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि कसं मरावं हे संभाजी महाराजांनी दाखवलं. सह्याद्रीच्या त्या कड्यावर तो छावा आजही उभा आहे आणि आजही सांगतोय, राष्ट्रभक्तीच, राष्ट्रनिष्ठेच आणि राष्ट्र धर्माचं गुज तो आजही देतोय संदेश. मातीसाठी कसं कुर्बान व्हावं याचा तो आजही देतोय संदेश, राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रनिष्ठेचा. तो संभाजी राजा तुमच्या माझ्या रक्तात उतरावा आणि कृतीतून परत एकदा निर्माण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो.